सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आता सुरू होणार आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा, मुलं असो किंवा मुलींचा पण खास करून प्रश्न होता की सर आम्ही आता ग्राउंडला जातोय, तर आम्हाला कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. आता तुम्हाला ग्राउंडला जाताना जर हे कागदपत्र तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला तिथून अपात्र करून घरी पाठवण्यात येणार आहे. तर जे डॉक्युमेंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तेवढेच तुम्हाला घेऊन जायचे. त्याच्या व्यतिरिक्त जर एकही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला तिथून अपात्र करून घरी पाठवू शकतील. ठीक आहे, तर कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते मी तुम्हाला सगळ्या ठिकाणाचे सांगणार आहे. मुंबई, त्याच्यानंतर ठाणे असो, धुळे असो, जळगाव असो किंवा महाराष्ट्रामधून कुठलाही जिल्हा, पोलीस भरती म्हटली की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी ग्राउंडसाठी घेऊन जायचे ते सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, पोलीस भरतीसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते मी तुम्हाला आता पुढील प्रमाणे सांगतो. पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की उमेदवारांनी जे कागदपत्र याच्यामध्ये मी सांगतोय ते तुम्हाला लक्षात घ्यायचे, परंतु याच्यामध्ये काही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन जायचे नाही आहे, त्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे. तर बघा, भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असताना मोबाईल फोन व इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे घेऊन प्रवेश करू नये. आता याच्यामध्ये ग्राउंडला जाताना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला फोन अलाउड नाही आहे किंवा इलेक्ट्रॉनिक कुठलंही उपकरण तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही आहे ग्राउंडच्या दरम्यान, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल वगैरे. याचा पुढचा या ठिकाणी विषय मी तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्ही नेहमीचे विद्यार्थी आहे. काही नवीन असतील तर फक्त एवढं लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तिथं घेऊन जायचे नाही आहे. त्याच्यानंतर आता काही विद्यार्थी काय करतात, ग्राउंडमध्ये काही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जातात. आता ते कसे काय मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा, डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते लागणार आहे. जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहे, समोर बघू शकतात. उमेदवारांनी या ठिकाणी पोलीस भरतीसाठी खालीलप्रमाणे डॉक्युमेंट घेऊन जायचे. पहिलं प्रवेशपत्राची प्रत. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट लागणार आहे. त्याच्यानंतर आवेदन अर्ज, जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंटआउट तुम्हाला दिलेली कॅफेवाल्यानी, ती प्रिंटआउट तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर 10 वर्ग म्हणजे या ठिकाणी तुम्हाला, जर तुम्ही 10वी वर्गामध्ये असाल तर तुम्हाला जे काही तुम्ही डिग्री वगैरे जे काही केलेलं असेल याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा तुम्ही कोर्स असो, डिप्लोमा असो, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर 12 वर्ग उत्तीर्ण असल्यास गुणपत्रिका व डिप्लोमा. तर बघा, गुणपत्रिका आता म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा केलेलं असेल तर त्याची मार्कशीट तुम्हाला मिळती, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर 10वी 12वीचं या ठिकाणी प्रमाणपत्र असतं, त्याला आपण प्रमाणपत्र म्हणतो. आता 10वी किंवा 12वीचं तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट घेऊन जायची, ते याच्यामध्ये तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पदवीधर. आता महत्त्वाचं म्हणजे काहींची पदवी झालेली असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, जे कास्टवाले असतील त्यांनी कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचे. जे ओपन असतील त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट आहे, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, तुम्ही ज्या कास्टचे आहेत त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर MSCIT जर तुम्ही केलेलं असेल तर प्रमाणपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. जर केलेलं असेल तर, जर नाही केलेलं तर नाही आणलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जन्मदाखला तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर NCC प्रमाणपत्र. आता NCC जर तुम्ही केलेलं असेल तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला त्याचे मार्क मिळत असतात. ठीक आहे, 4 ते 5 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात NCC वाल्यांना, हा तुमचा प्लस फायदा आहे. त्याच्यानंतर बघू शकतात, समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र. उदाहरणार्थ आता तुम्ही समांतर आरक्षणमध्ये बसाल. समांतर आरक्षण म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी वेगळं, आता कोणी म्हणाल सर मी खेळाडू आहे तर ते प्रमाणपत्र लागेल. काही प्रकल्पग्रस्त असतील, काहींचं या ठिकाणी जमीन, कुठला प्रकल्प शासनाने राबवला, म्हणजे समजा कुठल्या तरी धरणाचं काम झालं आणि त्या ठिकाणी तुमचं जर शेत गेलेलं असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळतं, मग ते तुम्हाला त्या ठिकाणी चालेल. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, माजी सैनिक असले, अंशकालीन, त्याच्यानंतर पोलीस पाल्य, होमगार्ड, हे झालं समांतर आरक्षण, तर हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील पडताळणी अहवाल किंवा प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिता सादर केल्याबाबतची पोचपावती. आता हे तुम्हाला पर्सनली वाचायचं आहे. ही PDF मी पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
प्रमाणपत्र लागणार आहे जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर गृहरक्षक दलासाठी आवश्यक कागदपत्र या ठिकाणी लागणारे प्रमाणपत्र, 3 वर्ष सेवा पूर्ण झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जे होमगार्ड आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र, वर नमूद सर्व मूळ कागदपत्रे व त्याच कागदपत्राचे छायांकित प्रतीचा एक संच, 6 पासपोर्ट. आता इथे दिलेलं आहे की जे तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर त्यांची छायांकित प्रत, त्यांचं या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे एक संच, म्हणजे एक तुम्हाला या ठिकाणी सेट तयार करायचा आहे. त्याच्यानंतर 6 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला आणायचे न चुकता. एवढे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागणार आहे. जर बघा एवढे कागदपत्र या ठिकाणी आवश्यक आहे, एवढे असतील तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये ग्राउंड दरम्यान कुठलीही अडचण येणार नाही आहे. जर कमी असले तर तुम्हाला अडचण येईल. ती कशी येईल, काय येईल, मग तुम्हाला तिथून जरी घरी पाठवलं तर मग तुम्हाला ग्राउंड येता येणार नाही, तुमच्या ग्राउंडची डेट मिस होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं काळजीपूर्वक एवढे कागदपत्र घ्या, त्यांची झेरॉक्स काढा, सेट तयार करा आणि घेऊन तुम्हाला जायचे. आता याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. मुंबईच्या ग्राउंडबद्दल ही अपडेट तर आहेच, परंतु इतर ग्राउंड संदर्भात सुद्धा ज्यांचे हॉल तिकीट आलेले आहे त्यांना सर्वांना अभिनंदन. ज्यांना आलेले नाही आहे त्यांना एकच काम करायचं आहे, रोज त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे किंवा नाही म्हणून. ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी रिलीज होतं आहे, हॉल तिकीट या ठिकाणी जाहीर होतं आहे, त्याच्यामुळे चेक करत राहायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 7248994648, याच्यावरती SMS करायचा आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.